पाहायला मिळतील, कारण आता सुपर 4 साठी मात्र थरार आपल्याला पाहायला मिळेल की कोण जाणार तो सुपर 4 मध्ये, सेमीफायनल कशी होणार, फायनल मध्ये कोण जाणार, ही सर्वांना करता उत्सुकता लागली. वाचा गमुपंत आनंत या राघवाचा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचबरोबर हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ऐसा राजा भूतन भविष्यती, गणिमांच्या देखता फौजा रणशुरांच्या भुरभुरती पूजा, ऐसा पाहिजे की राजा कैपक्ष आणि परमार्थी. या राजाचं नाव घेतल्यानंतर अंगामध्ये एक ऊर्जा संचारते, असा अखंड ऊर्जेचा नितांत स्तोत्र छत्रपती शिवाजी महाराज. यस, चेंडू मैदानामध्ये पुरवायचे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. विराट स्मृती, जास्त वेळ आता घेऊ नका. टीम मीटिंग मागाशी आपण घेतली आहे. वारंवार टीम मीटिंग नको, वारंवार डिस्कशन नको. टायमर सेट केला जाईल. पहिला चेंडू पडल्यानंतर तुम्हाला वेळ सांगितली जाईल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ते इनिंग संपवायची. पॉवर प्ले 1 षटकाचा राहील. 4 ओव्हरची मॅच असेल आजच्या दिवसातील सर्व. 11:14 झालेत घड्याळामध्ये. दोन्ही संघांसाठी सूचना असेल, फलंदाजांनी दिरंगाई करायची नाही आणि गोलंदाजांनी दिरंगाई करायची नाही. आता यश वॉरियर संघाचे संघमालक सन्माननीय प्रवीण साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. प्रवीण साळुंके साहेब, यश वॉरियर्सचे संघमालक, आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच गणरायाचरणी प्रार्थना असेल. आणि मॅचच्या दिशेने आपण जातोय. सूरज पवार, वैभव चोपदार आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी. 4 ओव्हरची मॅच म्हणजे 4 गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. 1 षटक पॉवर प्लेचं राहील. आणि पृथ्वीराज यादव आपण पाहतो सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवर. चला जास्त वेळ आता घेऊ नका पृथ्वीराज, आपण लगेच मॅचला सुरुवात करा. आज 7 सामने आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर भव्य असं पारितोषिक वितरण सोहळा. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात करतोय आपण. जोरदार टाळ्या आपण देऊया. दोन्ही संघांना शुभेच्छा. पृथ्वीराज यादव पहिला बॉल घेऊन सूरज पवारसाठी. पहिला बॉल कमी गतीने टाकला होता, थोडीशी उसळी प्राप्त केली. एक्स्ट्रा बाउन्स इथे पाहायला मिळाला. फिंगर्स रोल केले होते शेवटच्या मुवमेंटला पृथ्वीराज यादवने आणि बीट केलं होतं बॅट्समनला. आणि डॉट बॉलने सुरुवात होत असताना आजच्या दिवसाची आपल्याला पाहायला मिळते. विराट स्मृती टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय अगेन्स्ट महेश महादेव आबा स्मृती. आणि 2 फलंदाज सूरज पवार, वैभव चोपदार. पहिला बॉल आलाय डॉट. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. एवढे स्टेप आउट झाले होते. विथ द बाउन्स खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळते. शॉटमेट विकेटला रन मिळत नाहीये. 2 डॉट बॉल सलगचे आपण पाहतोय. थोडंसं दडपण वाढवणार सूरज पवारवर, कारण आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. नेट रन रेट असेल, तुमचे पॉइंट्स असतील, या सर्वांसाठी आता चढाओढ सुरू होणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय रायझिंग डिलिव्हरी. 22चा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. बॅट बॉल मध्ये संपर्क नाही. विकेट किपरच्याही आवाक्याच्या बाहेर बॉल आपण पाहतो गेला. आणि धावफलकाला सुरुवात होत असताना महादेव आबा स्मृती या संघाची 22च्या स्वरूपात 1 धाव धावफलकावर अर्जित करतायत आमचे कोण लेखक अक्षय कदम. आणि सध्या आपण स्क्रीनवर पाहताय ड्रोन व्ह्यू या स्पर्धेचा ओमसा एमटीसी लाईव्ह वर. इथे बघा, इथे फसवलाय. जाता जाता बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. आणि पहिला धक्का लागलाय तो महादेव आबा स्मृती टीमला. फलंदाज बाद सूरज पवार.
विकेट आली आपण पाहतोय पहिली विकेट ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे स्टेप आउट झाले आणि उसरी घेणारा बॉल होता जाता जाता बॅटची ब्रश लागला बॅटला ब्रश झाला बॉल आणि किपरने मात्र हा झेल टिपला जिथे मंगेश शेळके आपल्याला पाहायला मिळाले विकेट किपरच्या भूमिकेमध्ये एक धावसंख्येवर पहिला धक्का लागला सूरज पवार बाद सागर आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर पवार पुढचा बॉल पृथ्वीराज यादवचा पुन्हा एकदा स्टेप आउट झाले इथे कॅचची संधी होती ओहो लक्ष नाहीये खेळाडूचं भरपूर पुढे आले अगदी 30 यार्डच्या लाईनवर जर थांबले असते ना ते इझी कॅच होती ऑलरेडी भरपूर पुढे आले होते त्यामुळे हा कॅच ड्रॉप झाला जीवदान मिळालं होतं बॅटरला सागर पवारला धावसंख्या 1 ने पुढे सरकली 2 धावा 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला 2 धावा 1 विकेट महादेव अब्बास प्रति तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय वैभव आता स्ट्राईकवर आला पहिल्यांदा वैभव चोपदार पुन्हा एकदा उसरी घेणारा बॉल बॅकफुट वरनं मात्र अप्पर कट केलाय डीप कव्हर पॉइंटला बॉल मात्र जात असताना खेळाडू पाठलाग करतात दूर राहतील आणि आजच्या दिवसातील हा VPPL चौकार पाहतोय आपण वैभव चोपदारच्या बॅटमधनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या होती 1 गडी बाद 6 धावा बघा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅकफुटला गेले जागा बनवली रूम क्रिएट केला आणि अप्पर कटच्या माध्यमातून कव्हर पॉइंटला बॉलला स्टिअर केलं कारण पॉवर प्ले सुरू होता टेक्निकल रित्या अगदी साऊंड फटका योग्य टायमिंग आणि टेक्निकचा वापर केला तो वैभव चोपदारने पहिल्या षटकाचा खेळ संपला धावसंख्या होती 1 गडी बाद 6 धावा दोन कॅमेऱ्याने आपण पाहतो ही स्पर्धा ओमसाई MTC लाईव्ह कव्हर करते आणि सध्या ड्रोन व्ह्यू आपल्या स्क्रीनवर पाहतोय खरं तर खोणी परिसरातील ही वाहिनी आपण पाहतोय आणि या नवी मुंबईमध्ये गेल्या काही वर्षापासून स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं या वाहिनीने ओमसाई MTC लाईव्ह खास करून सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक क्रीडा स्पर्धा ही वाहिनी कव्हर करत असते आणि बघा ही खेळपट्टी तुम्ही पाहता ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून अगदी क्लोज अँगलने थोडेसे क्रॅक्स आता तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळतात आपल्याला काही प्रमाणामध्ये कारण भरपूर गरमी आहे त्यामुळे स्वतः खरं तर हे क्रॅक्स आता हळूहळू ओपन होतील त्याचा फायदा कदाचित गोलंदाजांना होईल का चला दुसऱ्या बॉलरला लगेच तयार करा बघा इतका वेळ घेऊ नका 6 ला 1 आहे प्रोजेक्टेड स्कोर इथून आपण पाहिलं तर 24 आपल्याला पाहायला मिळतोय 4 ओव्हरची मॅच असताना एक षटकाचा पॉवर प्ले पुढचा सामना समायरा फायटर्स आणि आई भराडी माता आंबवडे खुर्द असा असेल त्याही कॅप्टन्सना विनंती आपण रिपोर्ट करा इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल सेकंड ओव्हर मध्ये विठ्ठल शेळके आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर सामना करतात सागर पवार 1 वर खेळतात वैभव खेळतात 4 वर पहिला बॉल राईट मोर द विकेट हो आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटरनं जोरकस मारलाय बॉल होतो फरार मिड विकेट सीमा पार आजच्या दिवसातील VPPL हा पहिला दमदार षटकार फलंदाज सागर पवारची पॉवर दाखवणारा हा एक बुलंदी फटका बघा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवर आखूड टप्प्याचा बॉल अगदी स्टँड अँड डिलिव्हर एक पाय हवेमध्ये गेला मागच्या पायावर जोर दिला आणि अंतर पार केलं स्कोर पुढे सरकला 12 या आकड्यावर पुढचा बॉल गोलंदाज विठ्ठल शेळके यावेळेस स्टेप आउट झाला होता डान्सिंग डाऊन द विकेट येण्याचा प्रयत्न यावेळेस थोडासा टर्न केलं बॉलला गोलंदाज विठ्ठल शेळकेंनी चांगलं कमबॅक केलं या बॉलवर यावेळेस कट करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा इशारा आलाय बघा ती 2 व्हीलर बाईक तिथे पार्क आहे तिथे ते ओनर उभे आहेत त्यांना विनंती आहे 2 व्हीलर त्या पडद्याच्या मागे पार्क करायची खेळाडूंनी थोडं त्यांना सूचित करा प्लीज येस तुम्हीच पडद्याच्या पुढे जी गाडी उभी आहे ती मागे पार्क करायची आपण येस आपल्यालाच विनंती आहे की आपण कृपया पडद्याच्या मागे ती बाईक पार्क करा पुढे नको येस व्हाईट +1 ओके थँक्यू सर पुढचा बॉल विठ्ठल शेळके पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल डाऊन द ग्राउंड समोर फटका खेचलाय 2 खेळाडू येतात अगदी लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचतो बॉलवर एका टप्प्याने बॉलला अडवतो मिळते ती सिंगल रन सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना 15 धावा धावफलकावर 15 रन्स ऑन बोर्ड
सुरुवात झाली होती विठ्ठल शेळकेच्या वरची षटकाराने, जिथे षटकार ठोकला तो सागर पवारने. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. हाही फटका चांगला होता, मात्र ताकद नव्हती. चांगली फिल्डिंग लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस पॉवरफुल फटका वन्स अगेन बॉलला फेकून दिलाय ते मिड विकेट सीमा पार. आणि यावेळेस वैभव चोपदारने हा ठोकला तो षटकार. अगोदर सागर पवार आणि त्यानंतर बघा ऍक्शन रिप्ले साइड कॅमेरा अँगलनी पुढे आले, फ्रंट फुटला आले, बॉलला येऊ दिलं, नुसतं येऊ दिलं नाही तर मधोमध घेतलं बॅटच्या आणि डिपॉझिट केलं ते स्टँड्स मध्ये. हा फ्रंट कॅमेरा अँगल तुम्ही पाहताय. अगदी आडव्या बॅटने बॉल फरार झाला आणि स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 21. 2 बॉलचा खेळ बाकी या ओव्हरमध्ये. धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी कमी धावा होता, इकॉनॉमिकल षटक होतं पृथ्वीराजचं. त्यानंतर मात्र विठ्ठल शेळकेवर हे 2 फलंदाज बरसत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे बाउन्सरचा वापर केल्यानंतर हाईट भरपूर आहे. पंच आमच्यापर्यंत वळतात. वाईड हाईट साठी हा मारतोय आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा. पहिली ताकीद दिली गेली गोलंदाजाला. आणि हा आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहताय. सध्या स्क्रीनवर ड्रोन कॅमेरा अँगलने ड्रोन व्ह्यू सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्सचा तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. हो, यावेळेस उचली घेणारा बॉल होता. हाच प्रयत्न या अगोदरच्या बॉलवर कदाचित होता, मात्र तिथे एक्स्ट्रा बाउन्स वाईड आला आणि इथे हा डॉट बॉल येत असताना विठ्ठल शेळके शोधबोध घेतला. त्याने 2 षटकार जसे त्याला लागले त्यामधून कॉमेंट्री बॉक्स आणि आमचा होमचा एमटीसी लागूचा हे कक्ष तुम्ही पाहता सध्या स्क्रीनवर. यावेळेस बघा चांगला फटका बॅकफुट वरनं बॉलला उडवलाय. चांगला झेल टिपलाय प्रकाश एडगे आणि शेवटच्या मुवमेंट पर्यंत बॉलवर नजर कायम आणि महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त करत असताना फलंदाज वैभव चोपदार जाईल मैदानाच्या बाहेर. आणि महादेव आबा स्मृती टीमला लागलेला हा दुसरा धक्का. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. मगाशी त्याने असाच एक फटका खेचला होता अप्परकटचा तिथे कव्हर पॉइंटला, मात्र इथे एक्स्ट्रा कव्हरला येत असताना प्रकाश एडगे मात्र आले बॉलवर आणि काय बॉडी बॅलन्स आहे पहा. सावरलं स्वतःला, बॉलला अगदी इंच बरही जाऊ दिलं नाही हातातनं. फटका चांगला होता, टायमिंग चांगलं होतं. खेळाडूने बॉलला पकडण्यामध्ये यश प्राप्त केलंय. हॅलो चेक. त्याचबरोबर आज या स्पर्धेच्या माध्यमातून जिवलग मित्र परिवाराचे महेशदादा कदम त्याचबरोबर सुनीलदादा साळुंके यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. वैभव स्मृती या संघाचे संघमालक महेशदादा कदम त्याचबरोबर सुनीलदादा साळुंके, अजयजी पवार यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर दत्तात्रय कदम साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. श्रीकांत आला 30 ओव्हरमध्ये 22ला 2. सागर सध्या स्ट्राईकवर 4 बॉल 8 वर खेळतोय. यावेळेस बघा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता बॉल मध्ये डिक्लेअर झोन मध्ये जात असताना. सिंगलच मिळतोय पंच सांगतात. घोषांकीच्या स्वरूपामध्ये सिंगल रन मिळेल. स्कोर पुढे सरकतोय 23 या आकड्यावर 23 रन्स. नामदेव साळुंके आलेत. खरं तर संघ मालक आहेत या संघाचे स्वतः महादेव बाबा स्मृती संघाचे. ते सध्या नॉन स्टॅकिंग एंडवर आहेत. 4थ्या क्रमांकावर दाखल झालेत. इथे फिंगर्स थोडे केले होते. फ्लॅटेड डिलिव्हरी थोडासा टर्न पाहायला मिळाला. आणि बघा आमचा हा मुख्य अतिथी कक्ष, आमचा मेन स्टेज आणि जिथे ही क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, ज्यासाठी सुरू असलेला हा थरार आपल्याला पाहायला मिळेल. तिथे आमचे आबा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची त्याचबरोबर सर्व कोर कमिटी ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून. खास करून ट्रॉफी आपण पाहताय क्रिस्टल ट्रॉफी, ज्यासाठी हा संघर्ष पाहायला मिळतो या दुसऱ्या पर्वामध्ये. यावेळेस चांगलं टाइम केलं बॉलला. खेळाडू आहे बॉलच्या खाली, नाही करणार चुकी. मंगेश शेळके या इनिंगचा हा दुसरा झेल त्याने टिपला एकंदरीत. आणि तिसरा धक्का लागला तो महादेव आबा स्मृती टीमला 23 या आकड्यावर. श्रीकांत आपण पाहतो पहिल्या बॉलवर सिंगल आले, दुसऱ्या बॉलवर त्याला विकेट प्राप्त झाली. पुन्हा एकदा विरुद्ध बाउन्स खेळला होता, अगदी फुटवर्क नव्हतं. कडेकडे हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे लॉंग रनला बघा चुकी झाली नाही मंगेश शेळकेकडनं. सुंदर झेल टिपला त्याने आणि तिसरा धक्का लागला तो महादेव आबा स्मृती टीमला 23 या आकड्यावर.
ओमकार कळंत्रे नवीन बॅटर. आता पार्टनरशिपची गरज आहे, कारण ज्या पद्धतीने सागर पवारने फटके मारले होते, वैभव चोपदारने तो षटकार आणि चौकार केसला भरपूर धावा करता सेकंड ओव्हरमध्ये आल्या आणि त्यानंतर विकेट आल्या, तशी धावसंख्येला लगाम लावलाय एका बाजूने विराट स्मृती संघाने. यावेळेस बघा मनगटी फटका रिस्कचा वापर केलाय. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि पुन्हा एकदा मंगेश शेळकेच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. तिसरा झेल त्याने टिपलाय या इनिंगचा. हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करताना तुम्हाला ताकद भरपूर लावावी लागते. इथे ताकद कमी पडली, बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू लागला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर होमसा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. कमी गतीने बॉल टाकला होता, गती जास्त दिली नव्हती गोलंदाजाने आणि त्याचा फायदा खरतर इथे झाला त्याला. झेल टिपला तो मंगेश शिळकेने लॉंग ऑनला. अडचणी वाढत चालत महादेव अप्पा स्मृती संघाच्या. विराट स्मृती संघाचं दमदार कमबॅक इथे होताना पाहायला मिळते या पहिल्या सत्रामध्ये. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे श्रीकांत. बघूया आजच्या दिवसामध्ये विकेटची हॅट्रिक संपादित केली जाईल का. मयूर सुतार आहे स्ट्राईकवर आणि हॅट्रिकचा बॉल श्रीकांतचा. हो, शेवटच्या मुवमेंटला इरादा बदलला. अगोदर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर डीप कव्हरला बॉलला पाठवले. हाही अगदी स्लोवर बॉल होता. 2 धावा मिळाले या बॉलवर. स्कोर पुढे सरकतो. 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मयूरचं खातं उघडलंय. नामदेव साळुंके अजूनही त्यांच्या स्ट्राईकच्या प्रतीक्षेमध्ये, अजून त्यांना स्ट्राईक मिळाली नाही, स्ट्राईक पासून वंचित आहेत. 25-4 शेवटचा बॉल या ओव्हरमधील. श्रीकांतचा स्पेल आपण पाहतोय. 3 धावा दिल्या, 2 विकेट आतापर्यंत या ओव्हरमध्ये. यावेळेस इनसाइड आउट फटका, बॉल हवेत आहे. पॉइंटचा खेळाडू जातो पाठीमागे. पुन्हा 2 धावायचा प्रयत्न करता बॉलला सोडून दिला आणि सिंगलच मिळणार या बॉलवर. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोर आहे तो 26-4 विकेटच्या मोबदल्यात. चला पुढचा सामना समायरा फायटर्स आणि आई बराडी माता आंबवडे खुर्द. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. कॅप्टन आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं आणि आता रिपोर्ट करायचं. लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आजच्या दिवसातील सर्व सामने 4-4 षटकांचे असतील आणि अजून जर वेळेच्या कमतरता भासली तर मग सेमीफायनल
चांगल्या धावा स्कोर कार्डवर 42 रन्स. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्जुन सुर्वे 3 बॉल 16 वर खेळतोय. मयूर 2 बॉल 3 वर खेळतोय. मयूर सुतार सध्या नॉन स्ट्राईकला, तो एन्जॉय करतोय बॅटिंगला. खरं तर अर्जुन सुर्वेच्या रमेश के पुढचा बॉल घेऊन 2 बॉल बाकी पहिल्या सत्रातील. कमी गतीने टाकलेला बॉल, अगदी टॅप केले बॉलला. बॉल चालत एक्स्ट्रा कव्हरला. अर्जुनला स्ट्राईक पाहिजे. कीपर एंडला थ्रो झालाय, मात्र उशीर झालाय. भरपूर उंचावरनं थ्रो झाला. फ्लॅट थ्रो पाहिजे होता. फ्लॅट थ्रो आला असता तर कदाचित विकेट मिळवता आली असती. 2 धावा मिळतात. स्कोर पुढे सरकत असताना 44. आणि शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा. समायरा फायटर्स आणि आई भराडी माता आंबोडे खुर्द. कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. हो, इथे पहा अजून एक फटका येईल का? येस इट इज. आलाय बॉल, चाललाय सीमा पार. टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 50 धावा धावफलकावर. 51चं लक्ष असेल तो विराट स्मृती टीम समोर येणाऱ्या 24 बॉल मध्ये. तर समायरा फायटर्सचे कॅप्टन आलेले आहेत इंद्रजित जाधव. ताई भराडी माता आंबवडे खुर्द टीम कॅप्टन लवकरात लवकर या. 51चं लक्ष असेल. 51. 50 धावा धावफलकावर लागले गेल्यात. चला, आई भराडी माता आंबवडे खुर्द टीम कॅप्टन आपण या लवकरात लवकर. कारण समायरा फायटर्स हे कॅप्टन इंद्रजित या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा प्रवीण वंडुसकर सरांचा आवाज. आई भराडी माता आंबवडे खुर्द टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचंय. कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपल्याला कंपल्सरी करायचा आहे. अपोजिट कॅप्टन उपस्थित आहेत समारा फायटर्सचे. तर आबा कदम यांना मी विनंती करतो की आपल्या शुभस्य टॉस आपण करावा. एक अष्टबली व्यक्तिमत्व जिथे समारा फायटर्स आणि आई भराडी माता आंबवडे खुर्द अशी लढत पाहायला मिळेल. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. तर टॉस होतो आपण पाहतो. आंबवडे खुर्द विपक्ष समारा फायटर्स. हेड इज द कॉल आणि हेडच आलाय. तर टॉस जिंकला अर्थातच आंबवडे खुर्द संघाचा संघनायक. काय निर्णय असेल समारा फायटर्स सारखा संघ समोर आहे? आम्ही गोलंदाजी करेल. नक्कीच चेंडू चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल होतो. तुम्ही चेसिंगला पसंती दिलीस दुसऱ्या सत्रामध्ये. तर काय रणनीती असेल काल किंवा परवामध्ये जो काय खेळ राहिलाय त्यामधनं काय तुम्ही शिकलायत आणि आज कशी तयारी राहिली? तयारी तर केली थोडीफार. आता आजच्या दिवसावरती इम्पॉर्टंट आहे. बघू आता मॅच मध्ये. स्क्वॉड मध्ये काही चेंजेस प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतील का? हो, शुभेच्छा असतील आपल्याला या मॅचसाठी. फिल्डिंग घेतली आंबवडे खुर्द. समारा फायटर्स टीम कॅप्टन रणजित जाधव आमच्या सोबत जॉईन झाले. रणजित, बॅटिंग करायची आहे. तू टॉस जिंकला असता काय घेतलं असतंस? ज्यांना चान्स भेटले नाही ते सर्व प्लेअरला चान्स भेटेल. शुभेच्छा असतील रणजित आपल्याला देखील. तर टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय तो अर्थातच
आंबवडे खुर्द संघाच्या कॅप्टनने आणि बॉलिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिकडे प्रवीण वंडुस्कर सर अर्थात महाराज जोडले जातील दुसऱ्या सत्रासाठी. चलो हॅलो 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 गणेश. हॅलो हॅलो चला दुसऱ्या डाबाला या ठिकाणी सुरुवात होते. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानवृत्त हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. 4 वेद 14 विद्या 64 कलेंचा अधिप्रता गणपती बाप्पाला नमन करून या ठिकाणी वाल्मिकी पाठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आणि याच्या तिसऱ्या दिवसाला या ठिकाणी आपण प्रारंभ करत आहोत. दुसऱ्या डाबाला या ठिकाणी सुरुवात झाली. वैभव चोपदार आला गोलंदाजीसाठी. आतापर्यंत 2 बॉल हाताळलेत. पहिला बॉल डॉट बॉल आला, त्याच्यानंतर मात्र 2 धाबा धावफलकावरती लागल्या. विठ्ठल आणि पृथ्वीराज वाटबॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आणि +1 2 धावा इथे धावफलकावरती ऍड केले जातील. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरा आपण पाहतोय आणि आजचा तिसरा दिवस. पहिल्या डाबामध्ये आवाज आपण ऐकलात युवराजी माई सर. यंदाच्या सीझन मध्ये जर पाहिलं तर उरण आणि उलवा परिसरामध्ये खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त डे नाईट स्पर्धा ज्यांच्या बाणीतून कव्हर केल्या गेल्या. भरपूर बिझी शेड्यूल मधून देखील आज खास करून आमच्या आग्रहस्तव या ठिकाणी वाल्मिकी पठार प्रीमियर लीगला ज्यांचा आपण आवाज ऐकतोय आमचे समालोचक मित्र, अगदी जवळचे मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे बॅटच्या सहाय्याने मात्र गोलशंगित क्षेत्रामध्ये जिथे सिंगर आले. संघाची धावसंख्या 5 आकड्यावरती जाऊन पोहोचते. वैभव चोपदार गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. 20 बॉल मध्ये अजून देखील करायचे आहेत 46 धावा. एक मोठे टार्गेट. सुरुवातीला जर पाहिलं तर पृथ्वीराज यादवच्या गोलंदाजीवरती जास्त धावा आल्या नव्हत्या. 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट देखील प्राप्त केली होती. परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर उर्वरित 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या. दुसरा आणि चौथं षटक खास करून महागडं राहिलं टीम विराट स्मृती या संघासाठी. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती स्थिर. चांगली गोलंदाजी पहा अगदी महादेव बाबा स्मृती आणि विराट स्मृती. आज जर पाहिलं तर डी ऑर डाय अशी अवस्था दोन्ही टीम साठी आपल्याला पाहायला मिळेल. कारण की प्रत्येकाला आजच्या दिवसामध्ये जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठी मात्र महत्वाचे प्रयत्न करत असताना यावेळेस पहा अगदी प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील धाबा 6 षटकार पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. पण सुरुवातीचे 5 बॉल मात्र चांगले हाताळले. ते थोडंसं बॉलला पाठीमागे ठेवले. त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक आक्रमक दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला पृथ्वीराजच्या बॅटमधून. अगदी बॉलवरती शेवटपर्यंत नजर ठेवली. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपल्या भात्यातून एक मोठा स्ट्रोक केला गेला षटकारासाठी. 6 धावा आल्याने 6 धावेनंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये देखील रितेश निकम सरांचं शुभागमन. काल देखील त्यांची उपस्थिती लाभली होती. सातत्याने पाटण तालुका क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय रितेश निकम सरांचं शुभागमन. या सहर्षाचं स्वागत. अख्खी माने गोलंदाजीवरती ओव्हर नंबर 2 मध्ये स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळत आहेत विठ्ठल. कालच्या दिवसामध्ये देखील विठ्ठल यांचा खेळ खूप दमदार राहिला होता. परंतु आज जर पाहिले तर डी ऑर डाय अशी अवस्था. पहिलाच बॉल खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या
12 या आकड्यावरती 12 धावा. आज श्री गणेश तामिनी संघाचे आधारस्तंभ आणि बागबान खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक आदर्श घालून देणारे संघ मालक अर्थातच प्रवीणदादा साळुंके यांचा आज वाढदिवस आहे. आणि यावेळेस फटका दर्जेदार क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. विठ्ठल यांच्या बाटमधून आहे ते दमदार रुबाबदार षटकार. 51 धावांचं टार्गेट आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी बंदुकीतून जशी गोळी निघावी तशा पद्धतीने ते बॅट फिरवले आणि त्याच्यानंतर मात्र बॉलला पाठवले सीमारेषा पार. अजित पवार होते तिथे बॉलला अडवण्यासाठी तैनात परंतु प्रयत्न मात्र कुठेतरी कमी पडला आणि बॉल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. विठ्ठल आणि पृथ्वीराज एक एकोणीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 51 धावांचा टार्गेट. आता 16 बॉल 32. प्रत्येक बॉलवरती दुहेरी धावसंख्या ती प्राप्त करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक लगावलाय पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून. एक नावाजलेला खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून आलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. बॉलला पाठवलं अगदी रस्त्यावरती सीमारेषा पार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण अगदी पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून षटकार आला. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती. आक्की माने आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल चला घोषंकित क्षेत्रामध्ये. या बॉलवरती देखील बिगिट आला असता परंतु निर्धारित क्षेत्राने त्या क्षेत्रामध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आले. आज मात्र शांत वातावरण. सकाळी थोडीशी धावपळ आपल्याला पाहायला मिळाली. या मॅनेजमेंट कमिटीची बरीचशी मेहनत या ठिकाणी घेतली वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन कमिटी मेंबर्सने. आणि आता मात्र ते निवांत या स्पर्धेचा आनंद घेत असताना परंतु पृथ्वीराज यादव निवांत राहणार नाही. त्यांना माहिती आहे की ते षटकार चौकारांची गरज आपल्या टीमला. आणि पृथ्वीराजच्या बॅटमधून आणखीन एक मोठा ब्लास्ट बिग हिट येताना पाहायला मिळते. बॉल सीमारेषा पार षटकार. पृथ्वीराज यादवला जर तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी कराल तर त्याच्यावरती मात्र तुम्हाला फक्त षटकार चौकार हे मात्र पाहावे लागतील. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता 14 बॉल मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. यावेळेस बॅकफुटला गेले. डिक्लेअर स्वरूपात धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर 33 धावा धावफलकावरती. आता 12 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या 18 धावा. 12 चेंडू 18 धावांची गरज. अजून देखील मॅच बनवू शकते. कालच्या दिवसामध्ये अनेक प्रकार आपण पाहिले. टीम वैभव स्मृती सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये आक्रमण झाले परंतु 4थ्या षटकामध्ये डॉट बॉल आले. त्याच्यानंतर तो सामना त्यांना गमवावा लागला. हा कालच्या दिवसाचा इतिहास. आजच्या दिवसामध्ये देखील अशा गोष्टी घडू शकतात कारण की इतिहासामधून बरंच काही शिकण्यासारखं असतं परंतु कधी कधी तुम्हाला इतिहास विसरून देखील पुढे जावं लागतं. आणि आता 12 बॉल मध्ये करायच्या आहेत 18 धावा. बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज मयूर सुतार. गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतात महादेव बाबा स्मृती. त्याचबरोबर प्रदीपदादा पवार यांचं देखील शुभागमन. आज भरपूर अशी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मॅनेजमेंट कमिटीचे खूप खूप आभार मानेन कारण की अगदी सकाळी 8 वाजता संपूर्ण ही कमिटी आमची व्यासपीठावरती उपस्थित होती. अगदी त्यांना भरपूर काळजी या लीग स्पर्धेची. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बरोबर 8 वाजता इथे कोणताही खेळाडू उपस्थित नव्हता. त्यावेळी संपूर्ण जे बॅनरवरती आपण फोटो पाहतो ते संपूर्ण कमिटी या ठिकाणी उपस्थित होती.
मयूर सुतार गोलंदाजीवरती ते बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका बसला, क्षेत्ररक्षक धावतोय, कॅच होणं इम्पॉर्टंट, कॅच मात्र सुटली. अजित पवार चुकी करताना पाहायला मिळतात. एकच सिंगल आले. पृथ्वीराजला माहिती आहे की इथून पुढचे सर्व बॉल मला फेस करायचे आहेत आणि स्वतःवरती जबाबदारी घ्यायची सवय लागली ना तर कोणतंही ओझं हे जड वाटत नाही. इथे पृथ्वीराजला चांगलं माहित आहे फक्त खेळाडू असा सहज बनत नसतो तर त्यासाठी तुम्हाला भरपूर स्ट्रगल करावं लागतं. काल रात्री 1 वाजता सातारामध्ये होते, आज 12 तासाच्या आतमध्ये मुंबईमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट खेळतात. हे स्ट्रगल मित्र आहे. इथे पहा कुठेतरी दबाव तंत्र या ठिकाणी गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा इथे काय ते पहा, व्हाईट बॉल आणि +1 2 धाबा. धाबांची गरज जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी टीमला आता 11 बॉलमध्ये 15 धाबांची गरज. कुठेतरी प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे गोलंदाजावरती. चर्चा करत होते पृथ्वीराज यादव, विशाल वरंडे असतील. काल अगदी सातारमध्ये खेळायला होते आणि आज मात्र पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा. पण गोलंदाज इथे स्वतः सांगतो की आता पृथ्वीराजला जास्त काही करायची गरज नाही कारण की या मॅचची सर्व सूत्र आता मी हातामध्ये घेतलेत. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील एक दिलदार व्यक्तिमत्व आज जर पाहिलं तर पैलवान समीरभाई डिगे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा दिल्यात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर माणसाच्या प्रत्येक अडीअडचणीच्या काळामध्ये सहभागी असणारे हे व्यक्तिमत्व आज जर पाहिलं तर बिझी शेड्यूलमुळे या स्पर्धेला भेट देऊ शकले नाही. अगदी विदाऊट निमंत्रणाशिवाय अगदी निमंत्रणाशिवाय देखील तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपलं खरंच मनापासून आभार. पाटण तालुका क्रिकेटला ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठी उभारणी दिली आणि चांगलं सहकार्य ज्या व्यक्तिमत्वाने केले, आज तुमचं योगदान आम्ही कधीच विसरणार नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन. 39 धाबा धाव फलकावरती. आता 9 बॉलमध्ये 12 धाबा. ज्यावेळेस मयूर गोलंदाजीसाठी आले त्यावेळेस मात्र 12 बॉलमध्ये 18ची गरज होती, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉलमध्ये 6 रन खर्च केलेत. आता 9ला 12ची गरज आहे. स्ट्रायकर इनला आपण पाहायला मिळत आहेत विठ्ठल. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला एक चर्चेत असणारा खेळाडू इथे पहा. 100 कॅच होऊ शकले असते. स्वतः संघ मालक नामदेव यांच्या हाताला चटका देत मात्र इथे एक धाव इथे कंप्लीट केली जाते. अगदी वेगाने मात्र बॉल हाताला ब्रश केला. त्याच्यानंतर एक सिंगल कंप्लीट. आता 8ला 11ची गरज. मॅच जर पाहिली तर जोपर्यंत पृथ्वीराज यादव मैदानामध्ये आहे तोपर्यंत या मॅचचं समीकरण बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. आता काय घडले तर पृथ्वीराज यादव घुटना टेक, तमाशा देख, बॉल सीमारेषा पार, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना अगदी फोटो काढून घ्यावा तशा पद्धतीने जर पाहिलं तर स्ट्रोक खेळलाय इथे पृथ्वीराज यादवने. लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. आता 7 बॉल 5. चौथ्या षटकामध्ये बॉल कमी होते, धाबा जास्त होते. आता या विपरीत घडताना आपल्याला पाहायला मिळते. आता बॉल जास्त आणि धाबा कमी. नो लुक शॉट. याच कामगिरीसाठी ओळखला जातो पृथ्वीराज यादव. कित्येक वेळा जर पाहिलं तर अगदी सांगली एक्सप्रेस विजय पावले सरांना देखील अशा प्रकारचा फटका खेळला होता आणि तोच फटका इथे पुन्हा एकदा पाहायला मिळते. आता फक्त एका धावेची आवश्यकता विजयासाठी. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी करायचे आहेत ती फक्त आणि फक्त एक धाव. सामन्यामध्ये औपचारिकता स्कोर लेवल इथे आपल्याला पाहायला मिळते. सामना जर टाय झाला तर मात्र इथे सुपर ओव्हर खेळली जाईल आणि सुपर ओव्हर मात्र कंपल्सरी चेस असेल. 6 बॉल 1 धावेची आवश्यकता. परंतु क्रिकेटमध्ये आता जोपर्यंत विठ्ठल आणि पृथ्वीराज मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकता अगदी चांगली पार्टनरशिप. 50 धावांची भागीदारी कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी रचले होते. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज बॉलर नेम प्लीज. अर्जुन आला. अर्जुन
अर्जुन सुर्वे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहा विठ्ठल यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक, परंतु कॅच इथे ड्रॉप झाल्याने कॅच सुटल्यानंतर मात्र सामना इथे जिंकलाय. मॅच देखील सोडावी लागेल कॅच सुटल्यानंतर आणि महादेव आबा स्मृती हा संघ हा सामना गमावतोय. हार्डलक बॅडलक टीम महादेव आबा अगदी राहुल डीजे पुन्हा एकदा आपल्या चिरंजीवाला घेऊन येत असताना व्यासपीठावरती आता जर पाहिलं तर पुढच्या पिढीला आतापासूनच